लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. गेली 4 महिन्यांपासून आशा सेविकांचं आंदोलन सुरू आहे. आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 12 जानेवारीपासून आंदोलन सुरू आहे. तर संगमनेर तालुक्यातील आशा सेविकांनी आज प्रांत कार्यालयासमोर चूलबंद आंदोलन सुरू केलं आहे. प्रशासकीय पातळीवर आज तागायत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. आमच्या आशा सेविकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. असं असतानाही शासनानं याकडे लक्ष दिलं नाही. प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज चूल पेटवून स्वयंपाक करून खाणार आहोत, अशी प्रतिक्रिया आशा सेविकांनी व्यक्त केली आहे. सरकारने अशी वेळ आणली का प्रांत ऑफिसच्या समोर बसून आम्हाला आंदोलन व उपोषण करण्यास मजबूर केलेलं आहे. जोपर्यंत आमचा JR काढत नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाम बसणार आहे. आमच्या मागण्या मंजूर करावा असं शासनाला आम्ही आव्हान करतो. जोपर्यंत सोमवारपर्यंत आमचं निवेदन काढत नाही, JR काढत नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे. आज इथं आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहेत. आज इथं चूल पेटवून ह्या प्रांत ऑफिसच्या अधिकाऱ्यांना भात शिजवून त्यांना नैवेद्य म्हणून देणार आहे. ते आम्ही गेल्या 8 दिवसापर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही संप केला होता. 9 नोव्हेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविका यांना 7,000 रुपये व गटप्रवर्तक यांना 10,000 रुपये व त्यांना दिवाळी भेट म्हणून 2,000 रुपये तसेच आशा गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारीचा दर्जा असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही तो संप सोडून आम्ही कामाला लागलो. परंतु आता 4 महिने झाले तरीसुद्धा शासनाने आम्हाला फक्त आश्वासन दिलेले आहे व कोणत्याही प्रकारचे शासकीय आदेश काढलेले नाही. आम्ही 15 दिवसापासून मुंबई येथे आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण आमचं चालू आहे, आंदोलन चालू आहे. तरी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. आता आम्ही एवढ्या महिला वारंवार मुंबईला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आज केवीस प्रांत ऑफिसला आज आम्ही इथं चूलबंद उपोषण करीत आहोत. चूलबंद उपोषण करून आम्ही शासनाला आमचे JR काढण्यासाठी विनंती करीत आहोत. तर त्वरित आमच्या परत याच्यानंतर आम्ही 2 दिवस शांततेच्या मार्गाने हे उपोषण करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर सोमवारनंतर आम्ही वेगळ्या पद्धतीने उपोषणाला सुरुवात करणार आहोत. आमचे नियोजन आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही 2 दिवसानंतर पुन्हा आम्ही आमच्या उपोषणाला दुसरी दिशा देणार आहोत. तरी आमच्याकडून आमच्या सगळ्या गटप्रवर्तक आशा बहिणींकडून विनंती आहे शासनाला की आमचा त्वरित JR काढावा. शांततेच्या मार्गाने आशा सेविकांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. शासनानं आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.